नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दरवर्षी ट्रेंड्स येतात जातात आणि ट्रेंड्स बदलत असतात. कधी वेगळा ट्रेंड असतो, कधी वेगळा ट्रेंड असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला काही ना काहीतरी वेगळं बघायला मिळतं आणि तेच ट्रेंड सगळेजण फॉलो करत असतात. तर आता सध्या जे पण ट्रेंड चालू आहे किंवा सध्या जे पण जास्तीत जास्त फ्लॉन्ट केलं जात आहे फॅशनमध्ये तुम्ही बघताय, सगळे सेलिब्स वगैरे सुद्धा खूप जास्तीत जास्त स्टाईल करतायत. असं जे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सांगणार आहे आणि त्याची मदत तुम्हाला नक्कीच होऊ शकते. कारण आता दिवाळी येते, पुढच्या महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त सुद्धा सुरू होतील. सो डेफिनेटली तुम्ही शॉपिंग करताना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करून ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे तुम्ही पैसे खर्च करू शकता. काय आहे सध्या ट्रेंडमध्ये ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सो जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. हाईप माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल, HYPE हाईप लिहिलेलं असेल तर त्याच्यावरती नक्की क्लिक करा. सो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला इकडे सांगणार आहे ते म्हणजे काचेच्या बांगड्या. आता काचेच्या बांगड्या आपण आधीही वापरत होतो, पण आता सध्या भयंकर क्रेज आलेला आहे त्याचा आणि इतक्या रंगीबेरंगी सुंदर सुंदर बांगड्यांच्या डिझाईन्स बघायला मिळतात. आणि मिशोवरून ज्या पण मी बांगड्या घेतलेल्या आहेत त्या खूपच मस्त मिळालेल्या आहेत आणि त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहे. सो काय ट्रेंडमध्ये आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याच्यासोबत मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे जे मी मिशोवरून घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा डेफिनेटली तुमच्यासाठी ते ऑर्डर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पण बांगड्या तुम्हाला दाखवणार आहेत काचेच्या, त्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि खरंच सांगते मिशोवरून मला ह्या इतक्या स्वस्तात मिळालेल्या आहेत ना की लिटरली मी दुकानात शोधल्या पण मला दुकानात मिळाल्या नाहीत. आणि त्यातही इतक्या व्हरायटीज त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात, इतके कलरफुल तुम्हाला बघायला मिळतात ना, बांगड्यांचे वेगवेगळे डिझाईन्स असतात त्याच्यामध्ये. आणि डेफिनेटली दुकानात तुम्ही घ्यायला गेलात तर ह्याची प्राइस खूप जास्त असते. कारण मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे, कारण मला सुद्धा हव्या होत्या त्यावेळेला मी खूप शोधल्या पण मला नाही मिळाल्या आणि ज्या मिळाल्या त्याची रेंज मिशोवरती आता जी आहे त्याहीपेक्षा जरा जास्त होती. सगळ्यात पहिलं मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते आणि ते म्हणजे आपल्या हिरव्या रंगाच्या, आपल्या सुवासिनीचं लेणं म्हणजे हिरवा चुडा. तर हिरव्या रंगाच्या ह्या सुंदर अशा काचेच्या बांगड्या आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता जी तुम्ही ऐकली असेल की सध्याची लेटेस्ट जी ट्रेंड आहे रेनड्रॉप डिझाईन जी असते ना, म्हणजे एकदम अशा प्रकारची त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण ही अशी डिझाईन मिळते आणि खूप सुंदर आहेत या बांगड्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्याची क्वालिटी पण बघू शकता आणि बांगडी पण असं नाहीये की खूप एकदम तकलादू वगैरे आहे असं नाही, तर खूप मस्त आहेत ह्या बांगड्या आणि इतक्या सुंदर दिसतात ह्या घातल्यानंतर. मी आतापर्यंत खरं तर प्लेन वाल्याच वापरल्या होत्या, मी अशा प्रकारच्या कधी वापरल्या नव्हत्या आणि मला खूप इच्छा होती अशा घ्यायच्या बांगड्या आणि मिशोवरती मी ह्या घेतल्या. तर मला मेन म्हणजे खूप चांगल्या पॅकेजिंगमध्ये आणि एकदम व्यवस्थित मिळाल्या, एकही बांगडी फुटलेली नव्हती. सो ही एक मोठी गोष्ट आहे, कारण की काचेच्या बांगड्या आहे डेफिनेटली तुम्ही एवढं मागवताय तर ती तुमच्यापर्यंत पोहोचे पण कदाचित त्याच्यामधल्या काही बांगड्या फुटूही शकतात. बट खूप मस्त ह्याची पॅकेजिंग केलेली होती, सो मला ह्या छान रिसीव्ह झाल्या एकदम. सो अशा प्रकारे ह्या हिरव्या बांगड्या आहेत आणि खूप सुंदर डिझाईन आहे. नक्कीच तुमच्याकडे अशा प्रकारच्या असायला पाहिजे आणि कोणत्याही सणासुदीला लग्न समारंभाला तर आपल्याला अशा बांगड्या घालायच्याच असतात. सो हिरवा रंग हा एक असा आहे की जो प्रत्येक मॅरिड वुमनकडे तर असायलाच हवा. पुढे मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे मी हा एक पूर्ण सेट घेतलेला आहे आणि ह्याची प्राइस इतकी कमी होती आणि पूर्ण टोटल हे 12 सेट आहेत आणि 12 बांगड्यांचा हा पूर्ण 12 सेट आहे. मी टोटल तुम्हाला इथे 144 म्हणजे 144 बँगल्स तुम्हाला इकडे टोटल मिळत आहेत ह्या सेटमध्ये. आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या पण काचेच्या आहेत आणि खूप वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये. सो एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला इतक्या बांगड्या मिळत आहेत तर काय पाहिजे म्हणजे अजून. खरंच म्हणजे फुल पैसा वसूल असं हे प्रॉडक्ट आहे मिशोवरती. सो इथे तुम्ही बघू शकता ह्या थोड्याशा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याच्यापेक्षा थोड्याशा नाजूक आहेत, खूप अशा एकदम हेवी अशा नाही आहेत, बट छान आहेत. ह्याची पण डिझाईन तुम्ही बघू शकता पूर्ण ह्याच्यावरती असे छान मस्त असे तुम्हाला गोल्डन असे पूर्ण असं स्टोन सारखं दिलेलं आहे. सो खूप सुंदर दिसतात ह्या बांगड्या सुद्धा आणि खूप वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. सो डेफिनेटली तुम्ही साडीवरती ड्रेसवरती ह्या छान फ्लॉन्ट करू शकता. सो अशा प्रकारे हे तुम्हाला पूर्ण मिळतात ह्याच्यामध्ये. तर बघायला गेलं त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर आहे आणि परत मरून, पिंक, लॅव्हेंडर, लाईट ब्ल्यू, त्याच्यानंतर ग्रीन आहे आणि मेन म्हणजे खूप वेगवेगळे असे रंग दिलेले आहेत. सो डेफिनेटली तुम्ही ते यूज करू शकता. प्रकारे ह्याच्यामध्ये खूप छान मस्त असे व्हरायटीज आहेत आणि कलर वेगवेगळे तुम्हाला मिळत आहेत. सो मी तर तुम्हाला हे हायली रेकमेंड करेन.
हातात काचेच्या बांगड्या आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला रिस्की असतं की मागवलं ऑनलाईन तर ते तुमच्याकडे पोचेपर्यंत मे बी त्यातल्या काही बांगड्या ह्या ब्रेक पण होऊ शकतात. बट ठीक आहे, काचेच्या आहेत सो डेफिनेटली एखाद दुसरी तर फुटूच शकते त्याच्यामध्ये. पण खरंच सांगते ह्या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला दुकानात सुद्धा अजिबात बांगड्या मिळणार नाहीत. मी माझ्यासाठी सुद्धा शोधत होती तेव्हा मला सुद्धा नव्हत्या मिळालेल्या. सो अशा प्रकारच्या ह्या बांगड्या आहेत आणि मी तुम्हाला ह्या हायली रेकमेंड करते. पुढे अजून मी तुम्हाला दाखवते त्या पण मी हिरव्या रंगाच्याच घेतलेल्या आहेत आणि ह्याची पण डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. सो ह्याच्यावरती पण छान मस्त असे स्टोन लावलेले आहेत. सो ह्या पण बांगड्या खूप म्हणजे खूप मस्त आहे. त्याची पण क्वालिटी अप्रतिम आहे एकदम. मिशोवरती पण तुम्हाला खूप मस्त रेटमध्ये ह्या बांगड्या मिळतात. सो डेफिनेटली तुम्ही ह्या ग्रॅब करू शकता. त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगेल की ट्रेनमध्ये आता जे काश्मीरी इयरिंग्स म्हणजे जे लॉंग चेनवाले इयरिंग्स असतात असे आता खूप जास्त ट्रेंड करतायत आणि मी पण त्यातलेच मिशोवरून हे माझ्यासाठी घेतले. मी सिंपल मी घेतलेले आहेत म्हणजे एकदम खूपच स्वस्तातले मी हे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये काही नाही आहे, फक्त लॉंग चेन आणि खाली असे झुमका टाईप दिलेले आहेत. सो मी हे घेतले एवढ्यासाठी की मी काही जुगाड करून माझे वेगवेगळे सेट तयार करू शकते ह्या इयरिंग्स पासून, म्हणून मी हे बेसिक घेतलेले आहेत. असे तुम्हाला खूप व्हरायटीज मिळतील मिशोवरती, बट मला असं वाटतं की काश्मीरी इयरिंग्समध्ये नॉर्मली बघायला गेलं तर असे लॉंग चेन असतात आणि खाली त्याला एकतर ते असे घुंगरू सारखे गोल्डन किंवा पर्लमध्ये असतात किंवा मग झुमका असा हे जसे झुमके आहेत तशा प्रकारचे असतात. सो वरती तुम्ही वेगवेगळे स्टड्स यूज करून तुम्ही तुमचे स्वतःचे असे इयरिंग्स डेफिनेटली तयार करू शकता, वापरू शकता. कारण की ट्रेंड आहेत. सो आता असेल नंतर नसेल असं असू शकतं. त्याच्यामुळे उगीचच पैसे एवढ्यासाठी कशाला घालवायचे. सो मी अशा प्रकारे हे घेतलेले आहेत माझ्यासाठी. पण मिशोवरून तुम्ही खूप छान छान असे काश्मीरी इयरिंग्स तुमच्यासाठी डेफिनेटली बाय करू शकता. त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे जे बुगडी आपली जी महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे बुगडी, तर बुगडी आता खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांना तर माहितीच आहे बुगडी काय असतं. पण त्याही पलीकडे जी दुसरे जे आहेत ज्यांना माहिती नाहीये की बुगडी नक्की काय असते, जे नॉर्थ इंडियनच्या काय काय जणांना वाटतं की साऊथ इंडियन ज्वेलरी आहे, बट ही महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे जी पहिल्यापासून आपण वापरतो आणि आपल्याला माहिती आहे की काय असते बुगडी म्हणून. पण त्या लोकांना माहिती नाहीये. सो ते आता तशा प्रकारे फॅशन म्हणजे ते फ्लॉन्ट करतात आणि खूप जास्त तुम्हाला ट्रेंडमध्ये दिसतात बुगडी. सो तुम्ही डेफिनेटली तशा प्रकारचे जे इयरिंग्स आहेत ते सुद्धा तुम्ही बुगडी डेफिनेटली स्टाईल करू शकता आणि आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे, आपला महाराष्ट्र दागिना आहे. सो डेफिनेटली येणाऱ्या सणासुदीला किंवा लग्न कार्याला तुम्ही नक्कीच ती छान प्रकारे वापरू शकता आणि तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच देखण्या दिसू शकता. पुढे अजून आहे ते म्हणजे इयर कफ. आता इयर कफ आपण आधी सुद्धा वापरतच होतो, बट आता त्याचं खूप जास्त ट्रेंड आलेला आहे. सो वेगवेगळ्या प्रकारचे इयर कफ वापरले जातात आणि मला वाटतं इयर कफ हे सुद्धा आपली एक प्रकारची महाराष्ट्रीयन ज्वेलरीज आहे आणि वेगळे असे आपण इयर कफ वापरतो, पण ते सुद्धा आता थोडेसे नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन जे आहेत त्यांना पण ह्याची एक भुरळ पडली आहे. सो डेफिनेटली ते सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे इयर कफ आहेत आणि मोस्टली सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे सेलिब्रिटीज असतात तर ते सगळीकडे अशाच प्रकारची आता फॅशन करत आहे. सो त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त ट्रेंडमध्ये आणि तुम्हाला खूप जास्त आपल्या आजूबाजूला बघायला मिळेल आणि येणाऱ्या लग्न समारंभांसाठी किंवा येणारे आता जे लग्नाचे मुहूर्त सुरू होतील पुढच्या महिन्यापासून तर तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त हेच बघायला मिळेल. सो इयर कफ हे सुद्धा खूप जास्त फॅशनमध्ये आहे. त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे हेअर ॲक्सेसरीज. आता हेअर ॲक्सेसरीजमध्ये सुद्धा आपले जे नॉर्मल आपले गजरे असतात ते तर आहेतच, पण गजऱ्यांशिवायची वेगवेगळ्या प्रकारची फुलं आर्टिफिशियल जी फुलं असतात ती सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि आता सगळ्यात म्हणजे आपण अंबाडा वगैरे पहिल्यापासून तर ठरलेली आपली जी हेअरस्टाईल आहे ती आहेच. ती तर कधीही कशावरही सुंदरच दिसते आणि काहीच समजत नसेल तर आपला अंबाडा घातला की आपलं काम सॉर्ट आउट झालं. पण आता जास्तीत जास्त तुम्हाला बघायला मिळेल ना ती म्हणजे आपली वेणी ब्रेड. तर आपण नॉर्मल जशी वेणी घालतो त्याच्यावरती आता तुम्हाला छान मस्त अशी ॲक्सेसरीज करून त्या वेणीला छान सजवलं जातं, डेकोरेट केलं जातं. आणि आता परांदी जे पंजाबी ज्या बायका असतात, पंजाबी मुली असतात त्यांची ते जे वापरतात परांदी बोलतात त्याला, तर ते परांदी ॲक्च्युली आता वेणीला वापरून तशा प्रकारच्या आता जास्तीत जास्त ट्रेंड आलेला आहे आणि ते फॅशनमध्ये आहे. सो तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या हेअरस्टाईल करून परांदा वगैरे वापरून तुम्ही मस्त हेअरस्टाईल्स करू शकता आणि त्या खूपच सुंदर दिसतात. आणि बाकी गजरे फुलं वगैरे ही तर तुमच्याकडे डेफिनेटली असायलाच हवी, कारण कोणत्याही सणासुदीला कोणत्याही कार्यक्रमाला लग्न समारंभांसाठी ते नेहमीच उपयोगीही पडतात आणि ते तितकेच सुंदरही दिसतात.
तर दिवाळीची किंवा लग्न समारंभांसाठी तुम्ही जर साड्यांची खरेदी करायचा विचार करत असाल तर टिश्यूची साडी, बनारसी टिश्यू ह्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. गेल्या 2-3 वर्षांपासून ह्या खूपच म्हणजे खूप ट्रेंड करतायत टिश्यूच्या साड्या आणि दिसायला तर त्या सुंदरच दिसतात. फक्त एवढंच आहे की तुम्ही खूप चांगल्या क्वालिटीची साडी असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. काहीतरी खूपच स्वस्तात मिळतं तर तिकडे अजिबात जाऊ नका. साडी तुम्ही घेताय टिश्यूची घेताय कारण ती थोडीशी नाजूक मटेरियल असतं, थोडंसं फॅब्रिक ते वेगळं आहे, त्याला एक छान शाईन असते, त्याला एक छान मस्त लक्झुरियस लुक असतो. सो त्याच्यामुळेच तुम्ही जर साडी घेणार असाल टिश्यू फॅब्रिकमध्ये तर ती चांगल्या क्वालिटीची घ्या. पैसे गेले तरी चालेल पण क्वालिटी ही चांगली मिळाली पाहिजे. सो टिश्यूच्या साड्या ह्या खूप जास्त ट्रेंड करतायत. त्यातही बनारसी साड्या सुद्धा आता खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आणि जे आपलं फ्लोई जे शिफॉन मटेरियल वगैरे असतं त्याच्यामध्ये, सॅटिन फॅब्रिकमध्ये अशा ह्याच्या म्हणजे जे एकदम इझी टू कॅरी आणि इझी टू ड्रेप असे जे हे फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये साड्या सध्या भयंकर ट्रेंडमध्ये आहेत. सो तुम्ही जर साड्या घेणार असाल तर एकदम जड अशा काठपदराच्या आणि खूपच एकदम स्टिफ कपडा असा साड्या न घेता छान मस्त अशा प्रकारच्या साड्या ज्या आता खूप ट्रेंडमध्ये आहेत त्या डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्या चार चौघामध्ये तुम्ही सुद्धा डेफिनेटली उठूनच दिसाल. आपल्या पैठणीला विसरून कसं चालेल, पैठणी तर आपली प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमाला ही कायमच शोभून दिसणारी अशी असते. सो पैठणीच्या साडीमध्ये तर नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. फक्त ती घेताना तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घ्या. हाताने केलेली जी पैठणी असते ती डेफिनेटली प्रत्येकालाच परवडणारी नसते कारण ऑब्व्हियसली ती हाताने तयार केलेली असते त्याच्यामुळे ती खूपच महाग असते. पण आता सध्या ज्या आपल्या मशीन एम्ब्रॉयडर्ड साड्या असतात, पैठणी असतात, सेमी सिल्कमध्ये असतात, सो डेफिनेटली त्या आपण अफोर्ड करू शकतो आणि लग्न कार्याला किंवा कोणत्याही सणासुदीला आपण त्या नेसू शकतो. सो आता दिवाळी येतेच आहे. सो तुम्ही जर साड्यांची शॉपिंग करणार असाल तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता. त्यातही बांधणी प्रिंट ही खूप जास्त आता ट्रेंडमध्ये आहे आणि बांधणीची साडी, बांधणीचा ड्रेस, बांधणीचा लेहंगा हे तुम्हाला खूप जास्त बघायला मिळेल. सो एक तर टिश्यू फॅब्रिक आणि बांधणीची प्रिंट साडीवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या आउटफिटवरती खूप जास्तीत जास्त ट्रेंड करते. सो बांधणीची एखादी सुंदर अशी साडी किंवा बांधणीचा सुंदर असा अनारकली ड्रेस किंवा लेहंगा वगैरे तुम्ही डेफिनेटली येत्या दिवाळीसाठी किंवा लग्न समारंभासाठी नक्कीच ऑप्ट करू शकता. कारण एक तर ते ट्रेंडी पण आहे आणि बांधणी ही अशी एक प्रिंट आहे, अशी एक डिझाईन आहे ना जी कधी म्हणजे कधीच आउट ऑफ फॅशनही जात नाही आणि ती कधीच ट्रेंडच्या बाहेर जात नाही. सो त्याच्यामध्ये जरी तुम्ही छान मस्त इन्व्हेस्टमेंट केली तरी ती तुमचे पैसे कुठेही फुकट जात नाही. तर अशा प्रकारे हे जे काही ट्रेंडी फॅशन्स किंवा आता सध्या ट्रेंडमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही बघितलं तर तुम्हाला जास्तीत जास्त हेच बघायला मिळेल. सो ह्याचा विचार करूनच तुम्ही खरेदी करताना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता आणि त्या प्रकारेच तुम्ही खूप जास्त पैशांचा खर्च न करता अगदी थोडक्यात सुद्धा तुम्ही डेफिनेटली तुमचं स्टाईल वगैरे करू शकता आणि जे तुमच्याकडे असेल त्याच्यामध्येच तुम्ही मिक्स अँड मॅच करून सुद्धा तुमचं छान मस्त स्टायलिंग करू शकता. मिशोवरून मी जे पण घेतलेलं आहे, जे पण ट्रेंड किंवा फॅशन मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्याशी रिलेटेड जे पण मिशोवरती अवेलेबल असेल त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही नक्कीच त्याच्यावरती जाऊन तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता, शॉपिंग करू शकता आणि जे चांगल्या क्वालिटीचं आहे तेच मी तुम्हाला इथे रेकमेंड करते आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असं छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.